एक धक्कादायक बातमी आहे। खडकवासला धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलींचा बुडून मृत्यू झालाय। स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे 7 मुलींना वाचवण्यात यश आलंय। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 2 मुलींचा बुडून मृत्यू झालाय, तर दोघींचा अद्यापही शोध सुरू आहे। मी सध्या उभा आहे खडकवासला धरण क्षेत्रात असणाऱ्या गोरेखुर्द गावामध्ये आणि माझ्या मागे जे तुम्ही पाहताय हे गोरेखुर्द गावातील खडकवासला धरणाचे पात्र आहे, जिथं आता बचाव कार्य जे आहे अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर एक दुःखद घटना सकाळच्या सुमारास इथे घडलेली आहे। पोहण्यासाठी आलेल्या 7 मुली या धरण क्षेत्रातील पाण्यात बुडालेल्या होत्या। त्यापैकी 5 मुलींना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला जे आहे ते यश आलेलं आहे, पण 2 मुलींचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची जी आहे ती माहिती स्थानिक प्रशासनाकडून समोर येत आहे। खरं तर आज सकाळी एकूण 7 मुली याच ठिकाणी पोहण्यासाठी आलेल्या होत्या आणि त्या या पाण्यात बुडाल्या। त्यानंतर त्या स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते अजूनही बचाव कार्य सुरू आहे। 7 पैकी 5 मुलींना बाहेर अग्निशमन दलाने काढलं होतं पाण्यातून, पण 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यातील एका मुलीची जी आहे तो मृतदेह आता बाहेर काढण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या मुलीचा मृतदेह आहे त्याचा शोध अग्निशमन दलाकडून आता सुरू आहे। खरं तर आज सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना याच धरण क्षेत्राच्या पात्रात घडली होती। पोहण्यासाठी या मुली आल्या होत्या आणि त्यापैकी 7 पैकी ज्या 5 मुली बाहेर काढण्यात, पण 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।